नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सांगलीतील स्टेशन चौकात सर्व पुरोगामी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या वतीनं काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती। दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करत शनिवारी सांगलीतील स्टेशन चौकात सर्व पुरोगामी संघटना आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे आणि देशभरातील आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला असून हा विद्यार्थी शक्तीचा विजय आहे। तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। गेली 15-20 दिवस दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला आंदोलनाला पाठिंबा म्हणून मागे 2 दिवसाआधी आम्ही कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर निदर्शने केली, त्यांना निवेदन दिलं। आम्ही सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटातर्फे तिथं त्या दिवशी निवेदन दिले आणि आज सगळ्याच आम्हीच असं नाही, सर्व देशभरातून वेगवेगळे संघटना वेगवेगळे पक्ष त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागे राहिल्यामुळे आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। हा सगळ्या देशाचा विजय असं म्हणायला हरकत नाही। तो विजय उत्सव करायला आम्ही सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटातील सर्व आम्ही कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते स्टेशन चौकात राजाराम बापू पुतळ्यासमोर पेढे वाटप केले। येईल जाईल त्या सर्व युवकांना पेढे वाटले, महिलांना पेढे वाटले। अतिशय चांगले म्हणजे एक आनंद उत्सव आम्ही इथं जल्लोष केला असं म्हणायला हरकत नाही। आणि देशात अशी काय घटना घडली, देश एकतो असं म्हणायला हरकत नाही। आणि सर्व स्तरावरची लोक त्या विद्यार्थ्यांच्या मागे राहिल्यामुळे हे सगळं युद्ध जिंकायला आलं आणि त्याचा आनंद म्हणून आज पेढे वाटले। आज जे आंदोलन सुरू होतं आमचं, विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला त्याबद्दल त्याच्या विरोधात आमचं आंदोलन सुरू होतं। आज दुसरा दिवस होता आमचं आंदोलन, त्याला आम्ही पाठिंबा दिला होता। परंतु आज दिल्लीत कॉक्रोच पार्टीनं एका मंत्र्याला खाल्लं। ज्या कॉक्रोच पार्टीला नाव ठेवत होते त्याने एका मंत्र्याला खाल्लं। आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला। राजीनामा झाल्यामुळं आम्ही त्यांनी आंदोलन तिथलं थांबवल्यामुळं आम्हाला इथं आंदोलन थांबवावं लागलं। परंतु आता कौतुक आज टीव्हीवर किंवा बातम्यावरनी, गोदी मीडिया बातम्यावरनी असं कौतुक होणार, मोदीचं कौतुक करतील। आता मोदीचं कौतुककडे कुणी ढिकून पाहू नका, त्यात दुर्लक्ष करा पूर्ण। कारण असं आहे, जर कौतुक करायचंच असेल हे यश कोणामुळे आलं? सर्व विद्यार्थ्यांच्या एकीमुळे, ताकदीमुळे हे यश मिळालेलं आहे। एकी महत्वाची आहे आणि ह्या एकीमुळेच हे यश मिळालेलं आहे। कौतुक करायचं असेल तर ते विद्यार्थ्यांनीच करा। ज्याच्यावर लाठी हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, मुलींना मारलं, त्यांचे एखादी डोकी फुटली, कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला आणि ह्या वर्दीच्या आड डीजीपी आणि RSSचे गुंड लोक तिथे सामील होऊन त्यांनी मारलेलं आहे विद्यार्थ्यांना। अशा परिस्थितीत अंगलट येत आहे म्हटल्यानंतर 36 दिवसानंतर यांना जो जाग आली, 32-33 दिवसानंतर यांना जाग आली आणि मग हे आंदोलन हाताच्या बाहेर जातंय म्हटल्यानंतर, आता विद्यार्थी ऐकत नाही म्हटल्यानंतर सर्व लोकांनी, संघटनांनी, पुरोगामी संघटना, इतर संघटनांनी देशभर पाठिंबा दिल्यामुळेच पक्षाने वगैरे हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। कौतुक करायचं तर त्यांचं करा, उद्या मोदीचं कौतुक टीव्हीवर होईल त्यावर ढुकूनही बघू नका, ते काडीची किंमत देऊ नका। सगळं खोटं नाटक बोलतेले RSSचा हा अजेंडा आहे। सांगता केली, आंदोलनाची सांगता जी केली ते पेढे वाटून आम्ही केलेले। आणि असंच आता नंबर कोणाचा आहे? इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि डिझेल मध्ये करणार आहे पेट्रोलियम मंत्री जो कोणी आहे त्याचा पुढचा नंबर आहे। एवढंच तुम्हाला मी सांगतो।